नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत दोघंही आता पळसंदाला आलेले आहेत. म्हणजे ज्या गुरुजींनी सांगितलेलं होतं त्या गुरुजींकडे ते आलेले आहेत आणि तिथं आल्यानंतर त्या दोघांचंही गुरुजींबरोबर बोलणं चाललं आहे. म्हणजे आबांनी ज्या गुरुजींकडनं पत्रिका बनवून घेतलेली होती तिथे ते पोहोचलेले आहेत. मग पळसंदाच्या देवीच्या मंदिरात आल्यानंतर कला गुरुजींना सांगत आहे की मला कुंकुमार्चनचं जे व्रत आहे ते करायचं आहे. तेव्हा गुरुजी तिला सांगतात की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, या मंदिरात कुंकुमार्चनचं जे व्रत आहे, जो विधी आहे ना, खूप कमी लोकांचा पूर्ण होतो. त्यासाठी ना खूप अडथळे येतात. परंतु ज्यांच्या नशिबात आहे तोच हे व्रत पूर्ण करू शकतो, असं गुरुजींनी कलाला सांगितलेलं असतं, अद्वैतला सांगितलेलं असतं. म्हणजे जर तुमच्याकडून हे व्रत पूर्ण झालं तर खूप चांगली गोष्ट आहे, असं गुरुजींचं म्हणणं आहे. आणि त्या पद्धतीनेच मग कला आता कुंकुमार्चन करण्यासाठी बसलेली आहे. गुरुजींनी सांगितले की हे व्रत चालू असताना अजिबात जागेवरून उठायचं नाही. या सगळ्या गोष्टी गुरुजींनी तिला सांगितलेल्या आहेत आणि त्या अगदी काटेकोरपणे पाळत आहे आणि कलाने या विधीला सुरुवात केलेली असते. परंतु कला आणि अद्वैतच्या आयुष्यात विघ्न आणणार नाही तर ती रोहिणी कसली. रोहिणीने मात्र पूर्ण तयारी केलेली असते कला अद्वैतच्या आयुष्यात त्यांच्या संसारात विघ्न आणण्याची. आणि तिची तयारी अशी जोरदार चाललेली असते की तिला असं वाटत असतं की तिनं जे काय केलेलं आहे ते कोणाला कळणार नाही. पण आई अंबाबाई ही कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जर आई अंबाबाई कलाबरोबर असेल तर कलावर कोणतंच संकट येणार नाही. कला आता कुंकुमार्चन विधीसाठी बसलेली असते. परंतु नेमकं रोहिणीने येऊन एक राडा केलेला असतो आणि रोहिणीने राडा असा केलेला असतो की कलाला तो विधी पूर्ण करता येऊ नये म्हणून रोहिणीने तिथं येऊन आग लावलेली असते. आणि कलाला घाम फुटलेला असतो. जेव्हा कला डोळे उघडून पाहते तेव्हा तिला धक्का बसतो की हे सगळं काय आहे, म्हणजे अचानक असं का झालं, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि म्हणूनच ती पाहू लागते. जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा अद्वैत आणि आई अंबाबाई इकडं कलाचं कसं रक्षण करणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर नैनाने केलेलं कारस्थान हे सर्वांनी रंगेहात पकडलेलं आहे. सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की दुधामध्ये लिंबू टाकणारी ही नैना होती. तर हे सगळं आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे अद्वैत म्हणत असतो की 5 वाजले, अजून हा आला कसा नाही. तेवढ्यातच सोहम तिथे येतो. अद्वैतला असं वाटत असतं की सोहम येणारच नाही. परंतु सोहम आलेलं असतो, कारण अद्वैतचं आणि सोहमचं ठरलेलं असतं. त्या पद्धतीने ते दोघं जण अनामिकाच्या घरी आलेले असतात. कारण आता बरेच दिवस झाले अनामिका रागाने निघून आलेली आहे, म्हणून तिला घ्यायला ते आलेले असतात. तेव्हा अनामिकाचे बाबा आणि अनामिका दोघंही तिथं असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की माफ करा, न सांगता आलो, मी कळवायला हवं होतं आधी. तेव्हा बाबा सांगू लागतात की त्याची काही गरज नाही आहे. आणि त्याचवेळी अनामिकासुद्धा म्हणते की आमच्या घराची दारं नेहमी उघडी आहेत, त्यामुळे अद्वैत दादा कोणीही कधीही येऊ शकतं, त्यामुळं काहीच हरकत नाही आहे, असं तिनं सांगत असते. त्याचवेळी हे दोघंही बोलत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघा काका, जे काही सोहमकडून झालेलं आहे त्याच्यासाठी मी माफी मागतो. परंतु सोहमकडून जी चूक घडलेली आहे त्याच्यासाठी आपण त्याला एक संधी दिली पाहिजे ना. अनामिका, मी त्याचसाठी इथं आलेलो आहे. तेव्हा अनामिका म्हणत असते पण नाही, मी नाही करू शकत हे सगळं. तेव्हा सगळेजण तिथं आहेत. अनामिका म्हणते की मी नाही संधी देऊ शकत. मग इकडे अनामिकाचे बाबा बोलतात की हे बघ अद्वैत, कसं आहे माहिती आहे का, आमच्यासाठी आमच्या मुलीचं सुख जास्त महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत ती यासाठी तयार होत नाही तोपर्यंत आम्ही कोणीच या गोष्टींसाठी तयार होणार नाही. जर तिचा नकार असेल तर आम्ही तिच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही, अशा पद्धतीने सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे अनामिकाही स्पष्टपणे तिथं सांगते की मला शक्य नाही, मी या माणसाबरोबर राहू शकत नाही. तेव्हा अद्वैतचं असं म्हणणं असतं की एकदा ऐकून तरी घे ना, एकदा काय म्हणायचं आहे ते तरी बघ, असं म्हणत अद्वैत तिला बोलत असतो. परंतु इकडे ह्या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात अनामिकाला. अनामिका म्हणते की माफ कर, मला नाही जमणार हे, मी नाही येऊ शकत आणि डिवोर्स पेपर रेडी ठेव, असं तिने सांगितलेलं असतं. जेव्हा ह्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र खरंच मोठा धक्का असतो. कारण अनामिकाचा निर्णय फायनल झालेला आहे. अनामिकाने ठरवलेलंच आहे की तिला आता सोहमसोबत राहायचं नाही.
खरं तर ही गोष्ट सोहमसाठी सुद्धा खूप चांगली आहे, कारण अनामिका काय करते हे आपल्याला आणि सोहमला चांगलंच माहिती आहे. घरातल्या बाकी सगळ्यांना अनामिका सोज्वळ संस्कारी वाटत असली तरीही अनामिका काय करू शकते हे सगळ्यांना माहिती आहे. कारण अनामिकाची जी कारस्थानं ती राहुलच्या मदतीने जे काही कांड करत असते हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर इकडे अद्वैत समजवण्याचा प्रयत्न करत असतो, तिला म्हणत असतो की असं नको करू अनामिका, एकदा हे सगळं जे काही घडत आहे ना त्याचा जरा विचार कर, आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही चालू आहे ना या गोष्टी बघ ना तू, म्हणजे एक संधी दिली पाहिजे ना. पण अनामिकाचे बाबा तर सरळ हात जोडतात आणि म्हणतात की नाही अद्वैत, आम्ही नाही देऊ शकत ही संधी, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता मात्र कोणताच पर्याय राहत नाही, कारण कितीही काहीही झालं तरीही अनामिकाच्या बाबांनी निर्णय घेतलेला असतो आणि त्यांनी स्पष्ट केलेलं असतं की अनामिका जर यासाठी तयार नसेल तर आम्ही कोणीच या गोष्टींसाठी तयार नाही, आमच्याकडूनही नकार आहे जर अनामिकाला यायचं नसेल तर, असं त्यांनी सांगितल्यानंतर अद्वैत सोहम दोघंही तिथं असतात. सोहम म्हणतो की ठीक आहे ना, सोहम म्हणत असतो की बाकीचं काय, कारण हिला जर यायची इच्छा नसेल तर आपण कितीही तिला समजवलं तरी काहीच उपयोग होणार नाही, ही गोष्ट सोहमला चांगलीच माहिती आहे. इकडे कलाचे बाबा काजलकडे आलेले असतात. काजल कपडे वाळत टाकत असते. घरातली सगळी जबाबदारी काजलने घेतलेली आहे, सगळी कामं करत असते. आई जर बोलली बाहेर नाही जायचं तर अजिबात ती जात नसते, कारण तिला आपल्या आईबाबांना दुखवायचं नसतं. मग बाबा तिथे येतात, काजलला म्हणतात अगं काजल किती काम करशील, बस ना. तर काजल म्हणते नाही नाही थोडंसंच राहिलं आहे, बाकी काही नाही आहे, असं तिचं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा बाबा तिला समजवत असतात, म्हणत असतात की एवढं सगळं तू आमचं ऐकते, जे काही घडलेलं आहे त्या सगळ्याने आपण सगळेजण तुटलेले आहोत, आपल्या सगळ्यांनाच त्रास होत आहे हे मलाही माहिती आहे. माझं फक्त एकच म्हणणं आहे की जी काही परिस्थिती आपल्या सगळ्यांवरती ओढवलेली आहे त्या सगळ्यातून मार्ग काढणं हे आपल्यासाठी सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं असतं. मान्य आहे मला ह्या सगळ्याचा त्रास होतोय, सगळ्या गोष्टी घडत आहेत, परंतु आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढूनच पुढं जायचं आहे, असं काजलला बाबा सांगत असतात. मग आम्ही एवढं तुला सांगतोय ना तर काही गोष्टी ऐक आमच्या, असं बाबांनी तिला सांगितलेलं आहे. म्हणजेच आता लग्नाचं आम्ही ठरवत आहोत, आम्ही जे काय करतोय ते तुझ्यासाठीच करतोय, असं बाबांचं म्हणणं आहे. तेव्हा मात्र इकडे सगळेजण आता तिथं आहेत आणि या गोष्टीसाठी तिथे तयार. काजलला सुद्धा सुरुवातीला लग्न ही गोष्ट नको वाटते, कारण जे घडलं आहे त्याच्यामध्ये काजलची काहीच चूक नाही आहे आणि तरीही तिला या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. मग इकडे घरी आबा सगळेजण बसलेले असतात, अद्वैत आणि सोहम आलेला असतो आणि अद्वैतने ठरवलेलं असतं की जी गोष्ट डिवोर्स पेपर म्हणून जी बोलली गेलेली आहे ती आता कोणाच्या समोर आपण घरी सांगायला नको, अन्यथा आबा त्या गोष्टीचं जास्त टेन्शन घेतील. आबा म्हणतात काय झालं, काय म्हणाली अनामिका. तेव्हा अद्वैत म्हणतो की तिचा राग आहे. सोहम आबांना सांगायला लागलेला असतो. त्या क्षणी अद्वैत सोहमला थांबवतो आणि म्हणू लागतो की नाही नको, आबांना काही सांगू नकोस, असा अद्वैतचा म्हणण्याचा अर्थ असतो. मग अद्वैत म्हणत असतो तेवढ्यातच आता रजनी किचनमध्ये गेलेली असते, अनामिका असती तर सगळी मदत केली असती, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे रजनी तिथं असते तेव्हा कला म्हणते की मी येते. तेव्हा सरोज म्हणते की काही गरज नाही आहे, सगळी कामं होत राहतील, आज आईतं दूध पिलीस तर काही बिघडत नाही आहे तू, असं म्हणत सरोजने कलाला शांत केलेलं असतं. तेव्हा कला मात्र म्हणते की ठीक आहे. आता कलाही शांतपणे बसते, कारण घरातले सगळे ओरडतच आहेत तिच्यावरती. एकतर तिची तब्येत ठीक नव्हती, आत्ता कुठं बरं वाटायला लागलेलं आहे आणि म्हणूनच कलाला आराम करायला सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र रोहिणी आणि नैना यांचा प्लॅन चालूच असतो, कारण त्यांनी ठरवलेलं आहे ते जर दूध नासलं ऐनवेळी तर घरातल्या सगळ्यांना आपण असं सांगायचं की बघितलं ना काय झालेलं आहे, हे सगळं कशामुळे झालं लक्षात येतं आहे ना, त्या शापामुळे हे सगळं घडतं आहे, असं आपण घरातल्या सगळ्यांना सांगायचं आणि कांगावा करायचा, असं त्यांचं ठरलेलं असतं. त्या पद्धतीने दोघींनीही सुरुवात केलेली असते. ती लगेच नैनाला सांगते. आता किचनमध्ये सुवर्णा आणि त्याचबरोबर रजनी असतात. नैना तिथं येते आणि नैना म्हणायला लागते की मला हे पाहिजे होतं म्हणून आले. आता नैनाला काय पाहिजे होतं तिथं, तर नैना आलेली असते ती म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत त्यामध्ये तिला
लिंबू पिळायचं असतं त्या दुधामध्ये. फ्रीज उघडते, फ्रीजमधली लिंबं काढते. तिला रजनी विचारते, अगं काय झालं, म्हणजे कशासाठी आता हे लिंबू कशासाठी घेतलेस, आता मसाला दूध बनवलं जात आहे ना. तेव्हा मात्र ती सांगते की हे जे लिंबू आहे ना, ते मला सरबत घ्यायचं आहे म्हणून घेतलं आहे, मला ॲसिडिटी झाल्यासारखं झालं आहे ना, म्हणून मी लिंबू घेतलेला आहे, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र तिथे रजनीने तिला टोकलेलं असतं. रजनी सुवर्णाला सांगते की सुवर्णा हे दुधाचं भांडं घेऊन जा बाहेर. आणि नेमकी आता तिथे येते ती म्हणजे रोहिणी. रोहिणी लगेचच बोलायला सुरुवात करते, डॅड आता बसायला चटया वगैरे लागतील ना, म्हणजे हिला किती गरज आहे कामाची हे आपल्याला दिसतं. कारण तिला काहीही करून तिथून घालवायचं असतं ते म्हणजे रोहिणीला. मग रोहिणीला ती बाहेर चटया काढायला पाठवते. का तर रोहिणी चटया काढायला गेली की मग आपली जी संधी आहे ती आपल्याला पूर्ण करायची असं तिचं ठरलेलं असतं. रोहिणीला चटया काढायला पाठवलं जातं. सुवर्णा दुधाचं भांडं घेऊन बाहेर जाते आणि तिच्या पाठोपाठ फोनवर बोलत लगेचच नैना बाहेर जाते. जेव्हा नैना बाहेर जाते तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि मग नैना जेव्हा बाहेर गेलेली असते तेव्हा फोनवर बोलायचं नाटक करत ती बाहेर पोचलेली असते. जेव्हा फोनवर बोलायचं आहे म्हणून ती तिथं जाते आणि मग सुवर्णा तिथून आत निघून येते. ती संधी पाहते आणि लगेचच नैना जे लिंबू पदराच्या आड लपवून घेऊन गेलेली असते ते लिंबू जे आहे ते त्या दुधामध्ये पिळते आणि सगळं व्यवस्थित करून तिथून बाजूला होते. आता सगळेजण बाहेर आलेले असतात. नेमकी सरोजसुद्धा त्यावेळेस बाहेर आलेली असते. सरोज तिला म्हणते सुद्धा, अगं तू काय करतेस इथं. लगेचच रोहिणी जी आहे ती तिची बाजू घेऊन तिथं खंबीरपणे उभीच असते. ती म्हणते की अगं असं काय करतेस, माहिती आहे ना ती कशासाठी आली आहे, फोनवर बोलते आहे ना ती. कारण नैना मैत्रिणीबरोबर फोनवर बोलायचं नाटक करत असते. आता नैनाने कितीही कांगावा केला, कितीही सांगितलं की मी फोनवर बोलते, तरीही सरोजचा विश्वास बसायला मात्र तयार नसतो. कारण सरोजला माहिती आहे की नैना काय करू शकते. इवन त्यावेळेससुद्धा कलाला जे दूध बनवून दिलं होतं त्याच्यामध्ये तिनेच टाकलेले होते ते बी आणि कलाला ॲलर्जी झालेली होती. या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या लक्षात असतात. तेव्हा रोहिणी तिथे येते आणि म्हणते, काम झालं आहे का आपलं. तेव्हा ती सांगू लागते की हो हो मॉमीला सगळं व्यवस्थित झालेलं आहे. पण हिला कुठं माहिती आहे की ह्या गोष्टी काय होणार आहेत. जर हा डाव अंगलट आला तर रोहिणी नक्कीच आपल्यालाच तोफेच्या तोंडाशी देणार आहे. ही गोष्ट मात्र नैनाच्या कधीच लक्षात येत नसते. कारण एवढं मोठं नाटक करून एवढं सगळं करून ही नैना त्यांच्या घरात राहत आहे, कलाला त्रास देत आहे आणि तिची नाटकं काही केल्यास संपतच नसतात. कारण काहीतरी रोज नवीन तिच्या डोक्यात शिजत असतं. तरीही घरातले सगळेजण शांतच राहत असतात. कोणीच तिला काहीच बोलत नाही. तर इकडे आता हे सगळं झालेलं असतं, सगळे जमलेले असतात आणि आता त्या दुधाच्या भांड्यामध्ये कला आणि अद्वैत या दोघांनीही तोंड बघायचं असतं, म्हणजे चेहरा बघायचा असतो. मग आबा म्हणतात की चला झालं आहे ना सगळं, मग सुरू करा तो विधी असं सांगितलं जातं. आणि मग अद्वैत आणि कला दोघंही पुढे येतात. कारण आता घरामध्ये एकच जोडपं राहिलं आहे ते म्हणजे कला आणि अद्वैतचं. ते दोघंही आलेले असतात आणि त्या भांड्यामध्ये पाहतात तेव्हा त्या दोघांचा चेहरा खूप छान दिसत असतो त्या भांड्यामध्ये आणि दोघंही त्या भांड्यामध्ये पाहत आहेत. त्याच वेळी इकडे कला ते पातेलं हलवते कारण ते दूध तिला हलताना दिसतच नाही आहे, नक्की काय झालं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणून जे दुधाचं भांडं आहे ते हलवते आणि म्हणू लागते की आबा दूध नासले हे कशाने, असं सगळ्यांच्या समोर चालू होतं. तेव्हा मात्र रोहिणी लगेच बोलायला सुरुवात करते, डॅड म्हणजे आता प्रॉब्लेम येणार नाही आहे ना, म्हणजे आता हे दोघांची जोडी राहिलेली आपल्या घरामध्ये, बाकीच्या जोड्या तर नाही येतच, मग यांच्या संसारावर काही विघ्न येणार आहे का, त्या शापाचा तर परिणाम नाही आहे ना. इकडे कलाच्या मनात तर ऑलरेडी भीती आहे, शाप शाप, आणि आता हिने बोलल्यानंतर आणखी भीती निर्माण होते आणि ती म्हणू लागते की काय, म्हणजे हे सगळं त्या शापामुळे तर होत नाही आहे ना. हा विचार त्या क्षणी डोक्यात आलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि कला मात्र टेन्शन घेते. रूममध्ये येते धावतच आणि विचार करू लागते की नक्की काय झालं असेल, त्या शापामुळं तर हे सगळं घडत नसेल ना, असे विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेले असतात. आणि कला मात्र हे सगळं बघत असते. तिनं जे पुस्तक मागवलेलं आहे ते पुस्तक ती पाहू लागते आणि तेव्हा मात्र अद्वैत येतो आणि अद्वैत म्हणतो की बाद झालं, खरे याचा काहीही संबंध नाही, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे. आणि त्याचवेळी
आता कलाच्या हातातून ते पुस्तक काढून घेतो तेव्हा कला म्हणते की चांदेकर, हे सगळं काय चाललंय सांग बरं मला. मला सांग, तू म्हणतोयस पण या सगळ्याचा परिणाम आपल्या संसारावर नाही का होणार? तेव्हा अद्वैत म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही कुठलं संकट आपल्याला यातून मार्ग काढायला मार्ग मिळणार आहे. कुठलंही संकट असलं तरी. पण तू त्या गोष्टीमुळे पॅनिक नको ना हो. या गोष्टींवर एवढा विश्वास ठेवायची गरज नाही आहे, कारण ते वाटतं तेवढं मला नाही वाटत खरं. तेव्हा कला म्हणत असते पण चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो मी सांगितलं ना तुला, ह्या गोष्टींवरती एवढा विश्वास नको ठेवू, असं अद्वैत तिला सांगत आहे. तेव्हा मात्र कलाला तो म्हणतो की मला सांग, तू आजारी असलीस की मी कासावीस होतो, तू आजूबाजूला नसलीस तरी मी कासावीस होतो, मी नसलो की तू कासावीस होते, मग आपण काय एकमेकांना सोडून जाऊ आणि एकमेकांना त्रास तर दिलाच पाहिजे ना, असं दोघंही म्हणत असतात. आणि कला मात्र हसते. तेवढ्यातच अद्वैतला फोन येतो आणि उद्या इम्पॉर्टंट मीटिंग आहे सांगितलं जातं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो आहे माझ्या लक्षात, मी येईल मीटिंगला. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सुवर्णा उठलेली असते, सगळी आवरायची तयारी तिची चाललेली असते. आणि त्याच वेळी जेव्हा सुवर्णा दुसऱ्या दिवशी सकाळी आवरत असते तेव्हा मात्र तिथे तिला लिंबाच्या फोडी दिसतात. म्हणजे जिथे दुधाचं भांडं ठेवलेलं होतं अगदी त्याच ठिकाणी. मग त्या दुधाच्या फोडी तिला दिसतात आणि ती त्या दुधाच्या फोडींकडे जाते आणि त्या उचलते. लिंबाच्या फोडी दिसतात, चुकून झालं ते. तर लिंबाच्या फोडी असतात, त्या लिंबाच्या फोडी उचलते आणि त्या लिंबाच्या फोडी घेऊन आतमध्ये जाते आणि सगळ्यांना दाखवायला लागते की हे बघा, हे सापडलेलं आहे, असं म्हणत त्या लिंबाच्या फोडी तिने सगळ्यांना दाखवलेल्या असतात. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की म्हणजे तू हे सगळं तू केलंयस ना? नाही ना, कालच तू लिंबू फ्रीजमधून काढलं होतंस ना, म्हणजे हे सगळं करण्यामागे तुझं कारस्थान आहे म्हणायचं, असं तिचं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी यावेळेस आता नैना म्हणू लागते की नाही, मी काही केलेलं नाही आहे, माझा याच्याशी काहीही संबंध नाही, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र हे बोलणं जेव्हा तिचं चाललेलं असतं तेव्हा सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण चिडलेले असतात, कारण सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर नैना आहे. तेव्हा आबा म्हणतात की बास झालं, शांत व्हा सगळेजण, काही गरज नाही आहे या गोष्टींवरती एवढा विचार करण्याची, असं आबा सांगत असतात. आणि तेव्हा मात्र आबांनी जेव्हा हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र सरोज भयानक चिडलेली असते. सरोज म्हणत असते की बास झालं, आत्तापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे पण यापुढे नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टींमुळंच आता इकडे सगळेजण चिडलेले असतात. म्हणजे हे कांड करण्यामागे असते ती म्हणजे नैनाने हे जाणून बुजून केलेलं आहे, ही गोष्ट मात्र लक्षात आलेली असते आणि त्यामुळंच त्या दोघांच्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. कला मात्र वेगळाच विचार करायला लागते. कला म्हणत असते की बास झालं, आता आम्ही काहीच ऐकून घेणार नाही, असं म्हणत कला म्हणत असते की या सगळ्यावरती मला उपाय काढावाच लागणार आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे नैनाने जरी कांगावा केला असला तरीही घरातल्या सगळ्यांना माहिती आहे की असं कारस्थान करणारी फक्त नैनाच असू शकते, तिच्याच डोक्यात असले घाणेरडे विचार असतात, असं म्हणत सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला या सगळ्यांचा आता सोक्षमोक्ष लावला पाहिजे. म्हणून तर कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं की मला पळसंद्याच्या देवीच्या मंदिरात जायचं आहे, कारण आपण असं हातावर हात ठेवून काहीच उपयोग होणार नाही आहे, आपल्याला नक्कीच काहीतरी करावं लागणार आहे आणि म्हणूनच आपण हे सगळं करायचं आहे, असं म्हणत कला बोललेली असते आणि कलाने सांगितलेलं सुद्धा असतं. तेव्हा मात्र ज्या गोष्टी घडत असतात तेव्हाच हे सगळं का घडतंय हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. तर कला आणि अद्वैत दोघंही आता पळसंद्याला पोचलेले आहेत आणि जेव्हा ते पळसंद्याला जात आहेत तेव्हा तिथे मंदिरात त्यांच्या मागे रोहिणी डोमकावळ्यासारखी अगदी तयारच असते कुठेही त्यांच्या मागे जायला, ती सुद्धा तिथं आलेली आहे. आणि मग रोहिणी जेव्हा पळसंद्याला यांच्या मागं येते तेव्हा रोहिणी ऐकत असते. तेव्हा गुरुजी सांगत असतात की हे बघा, काहीही झालं तरीही आत्ता एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आणि ती म्हणजे कुंकुमार्चनचं जे व्रत आहे ते सहजासहजी कोणाचं पूर्ण होत नाही आणि ज्याने हे व्रत पूर्ण करायला घेतलेलं असतं त्याच्यामध्ये भरपूर विघ्न येतात ते व्रत पूर्ण होताना.
त्यामुळं खूप विघ्न आलेली असतात आणि त्या सगळ्या संकटांवरती मात करत पुढं जावं लागतं आणि कुंकुमार्चन करताना अजिबात जागेवरून हलायचं नसतं असं गुरुजी सगळं सांगत असतात आणि कलाने ते करायला सुरुवात केलेली असते. आपल्या सुखी संसारासाठी कला हे सगळं करत असते आणि मग कुंकुमार्चनचं व्रत करताना अचानक कलाला घाम येतो, श्वास घ्यायला अडथळा येतो. हे सगळं काय होतं तर मागून रोहिणी असते आणि रोहिणीने तिथं आग पेटवलेली असते. रोहिणीने हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं. का तर रोहिणीला असं वाटत असतं की ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आपल्यासाठी फायदा होणार आहे, का तर ह्या कलाचं हे व्रत पूर्ण होणार नाही. पण कलाने आता व्रत पूर्ण करायला घेतलेलं आहे. आई अंबाबाईचा आशीर्वाद कलाच्या पाठीशी आहे. नक्की कला आणि अद्वैत कशा पद्धतीने रोहिणीचा हा डाव हाणून पाडणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.